सांगायचं? यस, अथर्व. सांग बाळा, किती येतात? सांग ना, किती येतात? 5. करेक्ट. 5 अक्षर येतात. र, ल, य, स आणि श. ठीक आहे. ऑप्शन कोणता आहे तो बघ. हो. ऑप्शन नंबर 3. येस, करेक्ट. आता याच सांगायचं आहे, ठरवा आन्सर तू. त्रिकोणातील व आयतातील असणारी अक्षरे कोणती? आता डायग्राम बघ. त्रिकोणात व आयतात असणारी अक्षरे, म्हणजे ते त्रिकोणात पण पाहिजेत आणि आयतात पण पाहिजेत. हम्म. नाही तर 4. असं आपल्या ठिकाणी वर पडल्यावर त्रिकोणात पण वच पाहिजे. तीन. 3. येस, 3 अक्षरे येतात. कोणकोणते येतात सांग? बोल बेटा, 3 कोणते अक्षरे येतात? ब ब ब नो, मग तर करेक्ट नाही आहे आन्सर. रॉंग आन्सर मग तुझं. तुला काय सांगायचंय? त्रिकोणात असणारे आणि आयतात असणारे. ठीक आहे. तर काय येतात? ल, स आणि श, जे की त्रिकोणात आहेत आणि आयतात पण आहेत. ओके. ल, स आणि श, 4 नंबर ऑप्शन. आता हा कोण रीड करेल? म्यूट करायचं बेटा. आरोही. यस टीचर. रीड कर बाळा क्वेश्चन. प्रश्न 8वा. 1 ते 10 साठी सूचना खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे शोधा. अ त्रिकोण व चौकोनामध्ये सामायिक असणाऱ्या अंकाची बेरीज किती? आता तुला काय करायचंय? 2 त्रिकोण दिले, त्यांनी त्याला नाव काय दिलंय? अ आणि व. ठीक आहे. तर अ मध्ये आणि व मध्ये जे सेम म्हणजे सामायिक, म्हणजे त्याच्यात पण आलाय सेम नंबर आणि ह्याच्यात पण आलाय, असे सेम नंबर असणाऱ्या अंकांची बेरीज किती? म्हणजे तो त्याच्यात पण आहे आणि
याच्यात पण आहे त्या ट्रायंगल मध्ये. चौकोन सांगितलं. अ आणि त्रिकोण आणि चौकोन याच्यामध्ये असणार आहे. त्रिकोण कुठे आहे बघ, आणि चौकोन. इथं 1 नंबर त्रिकोण. हम्म. मग किती येईल? त्याच्यातून अंक शोधायचे. हम्म. त्याच्यातून अंक शोधायचे. हा, ते शोधायचे आणि त्याची ऍडिशन करायचे. ऍडिशन, बेरीज. 11 1. हम्म. चौकोनात पण आली पाहिजे ती व्हॅल्यू. आता बघा, 8 एक येते, 6 पण येते, 2 पण येते. किती होईल 8, 6 आणि 2 ची बेरीज? ऑप्शन नंबर 2. नो बेटा, 8 आणि 6 14, 14 आणि 2 16. ऑप्शन नंबर 2. हो की नाही? येस. आता 9 प्रश्नाचा आन्सर सांगतो. मी सांगितलं ना त्याचा आन्सर. तिन्ही आकृतीत सामायिक असणारा अंक कोणता? खूप इझी प्रश्न आहे. सगळ्यांच्या चॅटबॉक्स मध्ये आन्सर सांगायचंय. श्रीमुरली, स्वराज, वेदिका, वरद, अथर्व सगळ्यांनी. खूप सोपा प्रश्न आहे. सांग आरोही बेटा. आरोही. 6 करेक्ट. 6. करेक्ट करेक्ट. हम्म. आता हा क्वेश्चन श्री मुरली वाचेल, ठीक आहे? अनम्यूट करायचं बाळा, श्री मुरली. येस मॅम. 10 वाला क्वेश्चन रीड कर. यस. बोल ना बाळा, क्वेश्चन रीड करायचं. ब ब त्रिकोणातील अंकांची बेरीज अ त्रिकोणातील अंकांची बेरीज यांमधील फरक किती? आता दोन्ही त्रिकोणातल्या संख्यांच्या बेरीज करायचे. आणि त्या बेरीज मधील फरक सांगायचा मला. श्री मुरली सांगू शकशील का बेटा, की नंतर विचारू जरा? आवाज येतोय जरा तिकडून रे. हम्म. वेदिका लिहू झाली वाटतं ना. स्वराज,
स्वराज अनम्यूट कर बेटा. आवाज येतोय बाळा? यस. हा. 10चं क्वेश्चनचा आन्सर सांगायचं बाळा. टीचर 3. किती फरक येतो? 8. तुझ्याकडे आकृती आहे? नाही. मग कसं सांगितलं आन्सर? सांग आता. दोन्ही त्रिकोणातल्या संख्यांची बेरीज करायची आणि त्यामधला फरक सांगायचा किती आहे. टीचर 2. पहिल्या त्रिकोणाची बेरीज किती आली सांग? हम्म? 11 प्लस 1 प्लस 8 प्लस 2 प्लस 6 प्लस इज इक्वल्स टू 12, 13, 14, 15, 16, 28. 17, ठीक आहे. आणि तसंच 4 प्लस 7 प्लस 6 प्लस 3. याची किती बेरीज येते? 20. मग याच्यातला फरक किती येईल? 28 मायनस 20 इज इक्वल्स टू 8. म्हणजे फरक किती येतो आपला? टीचर हा 8. हा. ऑप्शन कोणता करेक्ट येईल मग? हम्म? कुठे गेला तो? हा, याचा 4 नंबर ऑप्शन येईल. ठीक आहे, आलं लक्षात? हो. हम्म. आता याचा आन्सर कोण सांगेल? यस, वेदिका आलेली टीचर आहे. हा बोला. तुम्ही खूप छान शिकवता. थँक्यू बेटा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वेदिका अनम्यूट कर बेटा. वेदिका आर यू देयर? ओके. अनुश्री पाटील, अनम्यूट करायचं बाळा. वेदिका, हॅलो. 1 मिनिट. वेदिका बोलतीये. वेदिका, यस वेदिका, क्वेश्चन रीड करायचं बेटा. वेदिका, आवाज येतोय? एक ओके. अनुश्री, अनुश्री, हा, हा क्वेश्चन रीड करायचा आहे आणि आन्सर सांगायचं बेटा. बस काय ते इथे हे बाई नंबर दहा फक्त फक्त
वर्तुळात किती अंक आहेत? फक्त सर्कल मध्ये फक्त आणि फक्त सर्कल मध्ये येणाऱ्या व्हॅल्यू सांगायच्या तुला. किती येईल? 27. 2 आणि 7 म्हणजे ते किती होतात ते प्लस कर ऍड करताना ऍडिशन करताना 9. नाही तुझा फक्त तुला काउंट करायचं तिथे, ऍडिशन नाही करायची. बेरीज करा म्हटले का? नाही. मग 2 आणि 7 ह्या किती व्हॅल्यू झाल्या? 2. म्हणजे तुझा ऑप्शन काय येणार? 3. हा 3 ऑप्शन करेक्ट येणार. ठीक आहे. 12 क्वेश्चनचा आन्सर सांग बेटा. 12. हम्म 12 का? हम्म वर्तुळ त्रिकोण व चौकोन त्रिकोण यामध्ये असणारा सेम नंबर किंवा सामायिक असणारा अंक कोणता? म्हणजे म्हणजे तिन्ही याच्यामध्ये येणार. सर्कल, स्क्वेअर आणि ट्रायंगल तिन्ही याच्यामध्ये येणार आहे. एकच नंबर आहे. कोणता आहे तो? चेक करतो. 4. येस करेक्ट. 4 हा कशामध्ये येतो? सर्कल मध्ये येतो, ट्रायंगल मध्ये येतो आणि स्क्वेअर मध्ये. ऑप्शन नंबर 2 करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. त्रिकोणामध्ये किती विषम संख्या आहेत? आता याचा आन्सर कोण सांगेल? 1 मिनिट. आरोही. आता करेक्ट आन्सर आलं पाहिजे आरोही. ठीक आहे. अनम्यूट करा आरोही बेटा. यस. हा. यस. त्रिकोणामध्ये किती विषम संख्या आहेत? आता मी तुला डायग्राम दाखवते. हा. किती येतात? 3. कोणकोणत्या? 1, 5, 4. 4 ही विषम संख्या आहे? आरोही. मग किती येतील विषम संख्या? 1 आणि 5. ठीक आहे. ऑड नंबर. अच्छा. ओके. ऑड नंबर. 1 आणि 5 ऑड नंबर सांगायचे. ठीक आहे. म्हणजेच कोणता नंबर येईल आपला ऑप्शन? ऑप्शन नंबर 1. 2 व्हॅल्यू झाल्या ना आपल्या, 1 अँड 5. ठीक आहे. ऑड नंबर म्हणजेच विषम संख्या. सांगायचं बाळांनो, मी सेमीला आहे किंवा इंग्लिशला. ठीक आहे, जर कळत नसेल तर. हा. येस आरोही, रीड करायचं क्वेश्चन. प्रश्न 14वा. हम्म 1 ते 30 सूचना सोबतची आकृती पाहून प्रश्नांची उत्तरे शोधा. वर्तुळाच्या असणाऱ्या अक्षरांची संख्या व त्रिकोणात असणाऱ्या अक्षरांची संख्या यांची बेरीज किती? आता सर्कल मध्ये असणाऱ्या आणि ट्रायंगल मध्ये असणाऱ्या संख्या त्या घ्यायच्यात, त्यांची बेरीज करायची आहे. ठीक आहे. किती येते बेरीज ते बघ. आता बघा, वर्तुळात किती संख्या येतात? 1, 2 आणि 3. आणि ट्रायंगल मध्ये किती येतात? 4. सर्कल मध्ये 3 आणि ट्रायंगल मध्ये 4 इज इक्वल्स टू 7. ऑप्शन नंबर 2 करेक्ट येईल. ओके. त्याच्यानंतर 15 नंबरचा क्वेश्चन घेऊयात. आता कोण? स्वराज, अनम्यूट कर बेटा.
स्वराज, आवाज येतोय? यस 15 नंबरचा क्वेश्चनचा आन्सर सांगायचा आहे. वर्तुळ, त्रिकोण व चौकोनामध्ये असणारे सामायिक अक्षर कोणते? जे वर्तुळात पण असायला पाहिजे, त्रिकोणात पण आणि स्क्वेअर मध्ये पण. सांग बाळा. त्रिकोण व चौकोनामध्ये असणारे सामायिक अक्षर कोणते? दिसतंय का? स्क्रीन दिसते का तुला? हो हे बघ, घ हे अक्षर काय होतं? सगळ्यात येते. वर्तुळात पण आहे, त्रिकोणात पण आहे हो आणि चौकोनात पण आहे. ठीक आहे. आता हो 16 ग क्वेश्चन नंबर मध्ये क कसं येईल? घ घ ऑप्शन घ घ. घ घ टीचर. ओके. हा, आता 16 हो नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर सांग. वर्तुळ व त्रिकोण या दोन्ही आकृतीत असणारे अक्षर कोणते? आता काय करायचं तुला? वर्तुळ आणि त्रिकोणातच फक्त ते अक्षर असलं पाहिजे. असं सेम अक्षर कोणतं आहे? वर्तुळ आणि त्रिकोण. वर्तुळ आणि त्रिकोण. ग ग बरोबर. कारण जर घ घेतला असता तर घ काय आलाय? वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये पण आहे, बट चौकोनामध्ये पण आहे. म्हणून घ येणार नाही, ग येईल. ठीक आहे. करेक्ट ऑप्शन. हो म्हणजे ऑप्शन नंबर 3 हा आपला करेक्ट येईल. ठीक आहे. म्यूट करायचं बेटा. श्रेयश यादव. आवाज येतोय? मॅडम. हा, 17 क्वेश्चनचा हो आन्सर सांग. वर्तुळ, त्रिकोण व चौकोनात असणाऱ्या एकूण अक्षरांची बेरीज किती? हम्म. दहा येईल, 10. वर्तुळात किती आहेत ते काढायचं पहिल्या. ठीक आहे. वर्तुळात किती येतात? ग, घ आणि ख. ठीक आहे. 3 झाल्या. त्याच्यानंतर ट्रायंगल मध्ये किती येतात? क, ग, घ आणि च 4. आणि त्याच्यानंतरच्या स्क्वेअर मधल्या छ, च आणि घ 3. तर किती झाल्या टोटल? 10. 10. आलं लक्षात? आलंय का लक्षात सगळ्यांच्या? हो ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. किती? 8:30 वाजलेले आहेत. आपण हे उद्या घेतलं तर चालेल? कारण भरपूर आहे पुढं. ठीक आहे. हो